आणि जड वाहतूक आता ह्या सरकारने बंद करायला पाहिजे. प्रशासनाला हे लक्षात यायला पाहिजे. आणि इथं सारखं ट्रॅफिक कोणीच उभारलेलं नसतं की महिला काहीतरी विडी कामगार असतात, कोणी काय हे असतं, इथे शाळेला जाणारे विद्यार्थी आहेत. अशा वेळेस सकाळी जड वाहतूक चाललेली असते आणि जड वाहतुकीमुळं हे सगळे ॲक्सिडेंट होत आहेत. आज एकेकांचा जीव चाललाय म्हणजे तरी पण हे प्रशासन गप्प आहे. आम्ही आता हे गप्प बसणार नाही. मध्ये पण एका माणसाचा ॲक्सिडेंट झालाय. मला हे कळल्यावरच मी ताबडतोब म्हणलं हे ॲक्शन घ्यायला पाहिजे. आता हे आमच्या इथले युवक सर्व आता हे आंदोलनासाठी तयार आहेत. कारण सारखं सतत एकेकांचा जीव चाललाय. म्हणजे जीव म्हणजे हे काय, इथं धोकाच निर्माण झालेला आहे हा रोड करून. प्रत्येक वेळेस बघितलं आतापर्यंत किती ते 10-20 ॲक्सिडेंट झाले असतील की ह्या ठिकाणी इथं ब्रिज तर बांधला नाही. सरकारने असं केलं की ब्रिज बांधला नाही, इथं ट्रॅफिक पोलीस नाही. त्यामुळं हे सगळे होत आहे. आज फार मोठा आपल्या ह्या भागावर संकट आलेलं आहे. अचानक जीव जातो म्हणजे काय करायचं सांगा. अशा तिकडून गाड्या येतात आणि गाड्या आल्या की महिलांना गडबड असते, विडी कामगार असतात, काही शाळेला जाणारे असतात, काही कामाचे असतात. असा रोड केला की काही कळतच नाही की इकडं ह्या यशराजनगरपासून इकडे येताना असंच आहे, ह्या सर्व्हिस रोडला जावं की ह्या रोडला. म्हणजे हे दोन्ही रोड इथं असल्यामुळं आणि तिथं रहदारी वाहतूक आहे, लोकांची ये जा जास्त आहे आणि विडी कामगार आणि MIDC कामगार वर्ग आहे. त्यामुळं या ठिकाणी प्रशासनाने ताबडतोब लक्ष घालावं. पहिला बलकर अटक करा. मी शुभम प्रभाकर धोत्रे, आर्मी संघटनेचे अध्यक्ष. मी तुम्हाला सांगतो, अजून पण माझ्या भावाचा पण ॲक्सिडेंट या रोडला झाला आहे. का झालाय असंच झालाय का बरं, तर या रोडला इकडनं येण्या जाण्याचा रस्ता नाही आहे आणि शासनाने हे रस्ता केला पाहिजे. का केला पाहिजे, तर ते बाया खालना रस्ता नसल्यामुळे असं वळवून येत मग असे अपघात घडतात. आज माझ्या घरात घडलाय. आज मी त्यांना मदत केलो. काय केलो, कारण माझ्या घरात मला घडलंय. मी तुम्हाला शासनाला विनंती करतो की वरना तुम्ही ते चालून द्यायचं, सगळं बायपास करून द्या वरना. आणि तेवढं केल्यानंतर हा ब्रिज पूर्ण करून द्या. आणि तेवढं केल्यानंतर अजून पण विनंती आहे, तुम्ही बोगदे घेताना पहिला विचार करा. तुम्ही कुठल्या कॉलनीच्या बिलण्याचा विचार करू नका, माणसाचा विचार करा. माणसाचा विचार करून मग तुमचं काय असेल ते करा. फक्त यात एक आता हे अपघात झाला, ह्याच्यानंतर व्हायला नाही पाहिजे. ह्या जर अन्याचा ह्याच्यानंतर जर झालं तरी पूर्ण सूतमीर, संगमेश्वर नगर, अहमदनगर, रीमानगर, अंबिकानगर, किसननगर, नितीनगर हे सगळे आंदोलन होईल आणि रस्ता पूर्ण जाम होईल. एवढं प्रशासनाला माझी हात जोडून विनंती आहे. यात जर काय उलटं सुलटं झालं मग सगळं आमची वस्ती बिस्ती सगळं एकत्र येईल. तर प्रशासनाला उत्तर आम्हाला द्यावं लागेल. हात जोडून मी तुम्हाला विनंती करतो. आता हे जे जड वाहतूक चालती आहे हे रात्री 10 ते सकाळी 10 ह्याच्या अन्यथा चालू होऊ नये. आता हे जड वाहतुकीमुळं हे सगळे प्रकार घडायला लागलेत. जड वाहतूक बंद झाली पाहिजे, अन्यथा नाहीतर आम्ही मोर्चा काढू, महापालिकेत जाऊ, आयुक्तापाशी जाऊ, कुठं बी जाऊ. पण हे आता बंद झालं पाहिजे. माझा भाऊ मेला, आज कुणाचीच राही मेली आहे. आता जर कुणाच्या घरात जर काय घडलं तर त्याला जबाबदार मग कोण नाही, त्याला प्रशासन राहील जमातात. आणि यात राज शिंदे तुम्ही सांगा, यात पूर्ण प्रशासन जबाबदार राहील. आणि मी तीव्र आंदोलन या संगमेश्वर नगर, पडगाजी नगर, मल्लिकार्जुन नगर, राजू नगर, किसन नगर आज एक विनाकारण एक रस्ता ओलांडताना एक मृत्युमुखी एक नाही, कुणाची तर आई, एक बहीण, असं एकाचा घात झालेला आहे. ही जड वाहतूक इथं ह्या रोडला बंद झालीच पाहिजे. आम्ही निषेध करतो ह्या वाहतुकीचा. प्रत्येक वेळी आहे की नाही ह्या रोडला आहे की नाही प्रत्येक लहान लहान मुलं SVC शाळा आहे, लहान लहान मुलं त्यांची पालकं शाळेतील लेकरं घेऊन जात असतात. काय तर झालं तर हे प्रशासन जिम्मेदार राहील. तुम्ही तीव्र आहे की नाही ह्याचा कायदा काढून आहे की नाही त्या जड वाहतुकी बंद करावी, हे आहे की नाही प्रशासनाला विनंती आहे. मी या रोडवर चाललो होतो आणि त्यावेळेस एक बलकर गाडी आली. बलकर गाडीने ते मला त्या लेडीजला उडवली आणि ते उडवल्यानंतर ते गाडी थांबली नाही. मग मी त्या गाडीला पकडण्याचा प्रयत्न केलो आणि प्रयत्न केल्यानंतर ती गाडी निघून गेली. मग त्या बाईला इथं असं पडलेल्या अवस्थेत बघून माझी इच्छा झाली ना त्या गाडीच्या मागं जावं. मग मी काय केलं, MIDC पोलीस चौकीला कळवल्यानंतर मग ते बाईची अवस्था एकदम बेकार होती. मग लादीन तिने आले, मग त्यांना मी मदत केली. मी विकास काळे, स्वप्नील गायकवाड, राज शिंदे, विशाल साठे आणि आपला PK प्रशांत कोळी यांना घेऊन मी हे सगळं सहकार्य करून त्या ॲम्ब्युलन्समध्ये पाठवलं. आणि जी कारवाई काय असेल ते योग्यप्रमाणे झाली पाहिजे आणि सगळ्याला जे असेल ते न्याय मिळाला पाहिजे. कधी झालं घटना? आज सकाळी एक कमीत कमी एक 25 मिनिटापूर्वी, 25 ते 30 मिनिटापूर्वी झाली आहे. लगेच मी समोरच होतो, मी समोरच होऊन आलो. ताज्या बातम्या पाहण्यासाठी
प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.